हॅलो नमस्कार, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे भोपळ्याचे पराठे। चला मग बनवू। मी इथे एक भोपळा घेतला आहे, त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। हे बघू शकता, आपण धुवून घेतला आहे भोपळ्याला। याला भोपळा किंवा दुधी पण म्हणतात। आता एक ताट घ्यायचं, भोपळ्याचे दोघकडनं देठ काढून घ्यायचे, मध्ये कट मारायचं। दोन भाग केल्यानंतर भोपळ्याचे आपल्याला खिसायला इझी जातं, हातामध्ये चांगल्या प्रकारे बसतो, म्हणून आपण त्याला मध्ये कट मारून घेतला। आपल्याला इथे जाड वगैरे काही खिसणी घ्यायची नाही, मध्यम आकाराची खिसणी घ्यायची, त्याला खिसून घ्यायचा पूर्ण। हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे खिसू शकता। भोपळा हा शरीराला भरपूर हेल्दी असतो। आपण थायरॉइड वगैरे असताना ज्यांना, ते याचा ज्यूस पण बनवून पिता, त्यासाठी भरपूर हेल्दी असतो, आपण खाऊ शकतो। कोणाकोणाला नाही त्याची भाजी आवडत किंवा काही दुसरं काही नाही आवडत, तर आपण छानपैकी त्याचे आपण पराठे करू शकतो। आपण पराठ्याला चटणीसोबत, टमाटर सॉससोबत, दहीसोबत खाऊ शकतो। छान लागतात खायला भरपूर। बनवायला काही जास्त वेळ वगैरे लागत नाही, लवकर बनतात। हे बघू शकता, इथं आपला भोपळा खिसून झालेला आहे। आपण किसलेल्या सारणमध्ये बघायचे, आपल्याला छोटे छोटे तुकडे वगैरे सापडले तर ते काढून घ्यायचे आणि आपण मिक्सरच्या जारमध्ये आपण त्याची पेस्ट करून घेऊ। थोडेफार बी जाड वगैरे तुकडे सापडले तर त्याच्यामुळे आपले पराठे फाटू शकतात, त्याच्यामुळे आपण निवडून काढून घ्यायचे। हे बघू शकता तुम्ही, मी जसे काढले तसे तुम्ही पण काढून घ्यायचे आणि आपण ते मिक्सरच्या जारमध्ये आपण चटणीसोबत काढून घेऊ। हे बघू शकता किती मोठे मोठे होते, त्यासाठी मी त्यांना बारीक कट करून घेतले आणि आपण मिक्सरच्या जारमध्ये त्यांना काढून घेऊ। मी इथं 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे, एक कांदा घेतला आहे, त्याला जाडा मोठा कापून घेतला आहे, लवकर निघतो मग मिक्सरमध्ये। आणि इथं मी ओवा घेतला आहे, जिरे घेतले अर्धा चम्मच, ते पण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचे। आणि आपण इथं 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्यांना बी जाडा मोठ्या कापून घ्यायच्या। आपण मिरच्या वगैरे कट करून टाकले ना, मग ते चांगल्या प्रकारे पेस्ट निघते त्याची। हे बघू शकता तुम्ही, आपण याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घालून ठेवून द्यायचं आपल्या किसलेल्या सारणमध्ये मस्तपैकी। मग त्याला पाणी वगैरे सुटून जातं। आपण जी चटणी काढलेली होती ते आपण भोपळ्याच्या सारणमध्ये टाकून घ्यायचे। इथं मी पीठ गव्हाचं घेतलं आहे, त्यांनाच चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचं। मी इथं 2.5 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे, अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ घेतले, म्हणजे बेसन पीठ घेतले, त्याला पण चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचं। आपल्या पिठामध्ये गुठळ्या वगैरे राहतात ना, मग ते चाळून घेतल्यानंतर पूर्ण घाण असते ती निघून जाते। मी इथं अर्धा चम्मच हळद घेतली आहे, अर्धा चम्मच मीठ घेतलं आहे, अगोदर आपण टाकून घेतलं होतं अर्धा चम्मच मीठ, म्हणून इथं अर्धा चम्मचच यूज केलं आहे मी। आणि न पाणी घालता आपण गोळा तयार करू, मळून घ्यायचं आपलं पीठ। आपल्या सारणमध्ये इथं आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायची गरज नाही, नॉर्मली आपल्या भोपळ्याला भरपूर मॉइश्चर असतं, आपण तिच्यामध्येच भिजवायचं। कधी लागलं तर थोडंसं पाणी नुसतं हाताला लावून जरा मळायचं, नंतर आपल्याला उंड्याला जेवढा कडक आपण भिजवला त्याच्यानंतर तो पाणी वगैरे सुटून भरपूर सॉफ्ट होऊन जातं। हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपण भिजवलं इथं। आणि थोडंसं तेल घ्यायचं, 1 चम्मच किंवा 2 चम्मच, आणि त्याला तेलामध्ये चांगलं मळून घ्यायचं। आणि आपण 5 मिनटासाठी किंवा 10 मिनटासाठी आपण चांगलं झाकून ठेवून द्यायचं, चांगलं मग मुरतं आपलं पीठ। चला मग आपले 15 मिनटं झाले, इथं आपलं पीठ मुरून तयार आहे। चला मी इथं गॅस ऑन केला, आपले तवा ठेवला, जशी आपण पोळी बनवतो तसा उंडा करून घ्यायचा, इथं चांगल्या प्रकारे मळून घ्यायचा। हे बघू शकता तुम्ही, आणि त्याला थोडंसं पिठामध्ये डीप करायचं आणि त्याचं मस्तपैकी 4 पदरी आपण उंडा तयार करू। अशा प्रकारे आपले चांगले पराठे वगैरे चांगले फुगतात, नरम होतात, खायला भरपूर सॉफ्ट असतात आणि भरपूर असं खाऊ वाटतं। हे बघू शकता तुम्ही, मी कडा वगैरे चांगलं त्याची स्टफिंग वगैरे चांगली करून घेतली आहे। मी त्याला पीठ वगैरे टाकते मध्ये, त्याच्यामुळे आपला पराठा चांगला फुगतो। आणि त्याला मस्तपैकी हलक्या हाताने लाटून घ्यायचा, जास्त आपल्याला इथं काही ताकद वगैरे लावायची काहीच गरज नाही आहे। हे बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे, किंवा तुम्हाला जाड हवा असेल तर जाड पण लाटू शकता, पण अशा प्रकारे छान लागतं। थोडंसं तेल शिंपायचं तव्यावर,
इथं बघू शकता तुम्ही, मी दुसरा पराठा पण लाटून घेते. इथं थोडं बबल्स आले आपल्या पराठ्याला. पोळी आपण पराठा उलटवून टाकायचा. हे बघू शकता कसं मस्त फुलायची तयारी आपल्या पराठ्याची. छानपैकी फुलतात, सॉफ्ट होतात, खायला भरपूर असं रुचीदार होतात. हे बघू शकता तुम्ही. आणि तेल वगैरे पराठ्याला अगोदर लावायचे नाही, थोडंसं फुगल्यानंतरच लावायचं. ते आपण तेल लावलं अगोदर की मग नंतर फुगत नाही ते. हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपला पराठा झाला आहे. मी अशा प्रकारे सगळे पराठे लाटून घेणार आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब केल्यानंतर मला मोटिवेशन भेटतं की नाही आपण दुसरा व्हिडिओ बनवू आणि टाकू. तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. इथं मी तेल शिंपून घेतलं आहे तव्यावर आणि दुसरा पराठा पण टाकून घेतला आहे. अशा प्रकारे चला मग सगळे पराठे बनवून घेऊ आपण. चला मग इथं आपले पराठे झाले. चला मग सर्व करू. हे बघू शकता तुम्ही, चटणी, पराठे, कांदा, लोणचं बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाबून दाखवते किती नरम आणि सॉफ्ट झाले आणि खायला वा अप्रतिम छान लागत आहे. चला मग बाय.